सर्वप्रथम तुमचं स्वागत. आणि आज आपण अलंकार या घटकाविषयी माहिती घेणार आहोत. पीपीटी ओपन नाही झाली सर. तर एकच मिनिट. सर पीपीटी आधी ओपन करा. रेकॉर्डिंग करते का विचारा सर आधी. मॅडम रेकॉर्डिंग चालू केले चालू. चालूच आहे सर रेकॉर्डिंग करते मी. ओके, ठीक ठीक. तर आज आपण अलंकार या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. तर सुरुवातीला मला एक सांगा, अलंकार म्हणजे काय, कोणाला माहित आहे का? अलंकार म्हणजे काय? अलंकाराचा अर्थ काय सांगता येईल का कुणाला? स्क्रीनवरती दिसतंय ना? हो हो हॅलो, दिसतंय. स्क्रीन दिसतंय का दिसतंय सर. सर्वांना? हो सर दिसते. हा. एखाद्या अलंकार गोष्टीला म्हणजे काय सांगता येईल का? एखाद्या गोष्टीला सौंदर्य येण्यासाठी वापरलेलं. ठीक आहे. म्हणजे अलंकार म्हणजे आपण शब्दशः अर्थ घेतला तर तो दागिना असं होतो, बरोबर ना? हो. अलंकार म्हणजे दागिना अशा प्रकारे जर आपण अर्थ घेतला तर कोणकोणत्या प्रकारचे अलंकार आपण पाहिलेले आहेत आतापर्यंत, सांगा. बोला की जरा. कोणकोणत्या प्रकारचे शब्दालंकार. अलंकार आपल्याला माहित आहेत ते सांगा. अलंकार म्हणजे दागिन्याच्या स्वरूपात मी म्हणतोय, कोणकोणते? अच्छा. गळ्यातले, हातातल्या बांगड्या, अलंकार. नेकलेस. हा, गळ्यातले दागिने. त्याला तुम्ही नाव असतात ना तुमच्याकडे, बुगडी, कुठे काय कुठे काय, असे काय काय सांगता येतील तुम्हाला नावे, सांगा जरा. मंगळसूत्र, ठुशी, अंगठी बुगडी, असेल, अंगठी, गळ्यातली चेन पैंजण. असेल, किंवा तुमचं लक्ष्मीहार असेल. मंगळसूत्र असेल, ठोसी असेल, लक्ष्मीहार, अशा प्रकारचे आपण वेगवेगळे अलंकार बघतो, बरोबर आहे ना? तर मग हे अलंकार स्वस्त असतात का महाग असतात हो? महाग असतात. महाग असतात, बरोबर आहे ना? बरं, हे महाग असण्याचं कारण काय आहे हे सांगू शकेल का कोण? तर हे अलंकार महाग असतात का, तर त्या अलंकारामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की कोणतीही गोष्ट ज्यावेळी मौल्यवान असते त्यावेळी त्या गोष्टीला अतिशय मूल्य चांगलं आलेलं असतं. त्याच्यामुळे त्या गोष्टीला जास्त मौल्यवान असल्यामुळं ते गोष्ट महाग असते. आणि इथून पुढे एक लक्षात ठेवा की अलंकार हा माणसं म्हटलं जातात की माणसाचा दागिना हा माणसाचं सौंदर्य जरा खुलवत असतो असं म्हटलं जातं. मग तशाच पद्धतीनं आज आपण जशी भाषा आहे या भाषेचं सौंदर्य अजून विकसित करण्यासाठी, अजून भाषेला सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी भाषेमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार असतात. आणि त्याचाच अभ्यास या ठिकाणी आज आपण करणार आहोत. आपल्या सर्वांना स्क्रीन दिसते का? हो सर. हो दिसते सर, दिसते. स्क्रीन दिसते ना? ठीक आहे. हो सर. तर मला अशा दिसत नाही प्रकारे screen. मग अलंकार म्हणजे काय? हा, सर दिसत स्क्रीन नाही दिसते का सर्वांना? स्क्रीन दिसत नाहीये? दिसते इकडे सर. दिसते. स्क्रीन दिसते का सर्व? हा दिसते काय सर. प्रॉब्लेम येतोय का बघा? हा दिसते. दिसते ना? तर हे जे आपण अलंकार पाहतोय तर याच्यामध्ये अलंकार म्हणजे काय ते थोडक्यात आपण पाहणार आहे. तर अलंकार या शब्दाची जर आपण व्याख्या पाहिली तर कवितेला सौंदर्य, लय आणि अर्थवर्धन करणारे भाषिक सौंदर्य म्हणजे अलंकार. म्हणजेच काय, तर कोणत्याही गोष्टीमध्ये एखाद्या शब्दाला, एखाद्या वाक्याला ज्यावेळेस लय किंवा सौंदर्य आपण प्राप्त करून देतो त्यावेळी त्या वाक्यामध्ये, त्या रचनेमध्ये एखादा शब्द हा विशिष्ट प्रकारे त्याच्यामध्ये समाविष्ट केला जातो की त्याच्यामुळे त्या व्याख्यात, त्या वाक्याचं एक वेगळं पण आपल्याला जाणवतं. मग हे अलंकार पाहत असताना आपल्या एक लक्षात येईल की अलंकाराचे दोन प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आपल्याला याच्यावरती दिसतोय का बघा, स्क्रीनवरती पाहताय का? तर पहिला प्रकार आहे तो शब्दालंकार आणि दुसरा प्रकार आहे तो अर्थालंकार.
तुला सर्वांना दिसतंय का? हो दिसतंय का सर्वांना? दिसते हो सर. दिसते दिसते. हा, तर पहिला प्रकार जो आहे शब्दालंकार, तो आज आपण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये शब्दालंकार म्हणजे काय, कुणाला माहित आहे का? शब्दालंकार म्हणजे काय सांगता येईल का कुणाला? शब्दाची सौंदर्यता वाढवण्यासाठी वापरलेला. बरोबर. म्हणजे ज्या वाक्यामध्ये शब्द असा पेरला जातो की त्या शब्दामुळे त्या वाक्याची रचना अतिशय अलंकारिक होते. म्हणजेच काय म्हटलं जातं बघा, जेव्हा वाक्यातील शब्दामुळे किंवा शब्दातील अक्षर रचनेमुळे भाषेच्या ओळी वाचताना एक विशिष्ट नाद तयार होतो, त्यावेळी भाषेचे सौंदर्य खुलतं आणि त्यावेळी शब्दालंकार होतो. मग हा शब्दालंकार होत असताना त्याचे दोन प्रकार आपल्याला पाहता येतील. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत तो अनुप्रास अलंकार आणि यमक अलंकार. त्याच्यामध्ये पहिला अलंकार आहे तो अनुप्रास अलंकार. मग हा जो अनुप्रास अलंकार आहे त्याची व्याख्या समोर दिलेले कोण वाचन करेल का व्याख्याचं? स्क्रीनवरती दिसते का व्याख्या तुम्हाला? हो सर दिसते. अनुप्रास अलंकार ना, हा वाचन करू का त्याचं? हा करा ना. अनुप्रास अलंकार म्हणजे कवितेच्या ओळीत एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नाद माधुर्य निर्माण होते, ज्यातून कवितेला सौंदर्य प्राप्त होते. एवढीच. हे हा, हे शब्दालंकार एक आहे. लक्षात घ्या. बरोबर आहे सर. तर धन्यवाद. या ठिकाणी एक लक्षात घ्या, अनुप्रास अलंकार म्हणजे कवितेच्या ओळीत एक दोन गोष्टी आपण या ठिकाणी शिकताना लक्षात घ्यायचंय की अनुप्रास अलंकार तुम्हाला ज्यावेळी ओळखायचं असेल त्यावेळी एक लक्षात घ्यायचं की कवितेच्या ओळीमध्ये अक्षराची पुनरावृत्ती होऊन नाद माधुर्य निर्माण होते. नाद माधुर्य निर्माण होते म्हणजे काय होते, तर त्या कवितेच्या ओळीला एक वेगळंपण. खाली एक उदाहरण दिलेलं आहे बघा. उदाहरण दिसतंय का सर्वांना? हो सर. सर्वांना दिसतंय का उदाहरण? हो हो सर दिसते. दिसते. हा, तर त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण बघा काय दिलंय. सर मला दिसत नाही. गडद निळे गडद निळे. दिसत नाहीये? स्क्रीनवरती बघा बरोबर जरा. हा check आता करा. आला आला. ओके. दिसतंय का सर्वांना? हो सर. हा, उदाहरण बघा पहिलं दिलेलं आहे. गडद निळे जलद भरुणी आले, शीत तनू चपल अलिंगन निघाले. म्हणजे वरच्या वाक्यामध्ये आपल्याला एक लक्षात येईल की कवितेच्या ओळी, ज्यावेळी कवितेच्या या ओळी दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते. आता याच्यामध्ये कोणकोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे सांगा मला त्या ओळीमध्ये? ग ड ल ळ. हा, म्हणजे आपण जर शब्द घेतले तर गडद गडद दोन वेळा शब्द आलेत बघा, आणि निळे हे देखील शब्द दोन वेळा आलेले आहेत. जर आपण या दोन्ही शब्दांना जर त्या वाक्यातून काढून टाकलं तर त्या वाक्याला अर्थ राहील का? नाही. अर्थ राहील का त्या वाक्याला? हे जर शब्द आपण त्यातून काढून टाकले तर नाही राहणार. म्हणजेच अशा वेळी लक्षात घ्यायचं की त्या ओळीमध्ये अक्षराची पुनरावृत्ती तर झालीच आहे, परंतु त्याच बरोबर त्या पुनरावृत्ती होऊन त्या वाक्याला एक नाद माधुर्य म्हणजेच काहीतरी त्या वाक्यातून एक वेगळेपण किंवा एक वेगळं विचार त्यातून व्यक्त झालेला आपल्याला दिसून येतो. तशाच प्रकारचं दुसरं वाक्य बघा तुम्ही. दुसरं वाक्य कोण वाचेल? कोणीतरी वाचा एक वाक्य हे दुसरं. वाचू का सर? वाचतो की. आवाज येतोय का? हा, रजत नील ना रजत नील ताम्र नील स्थिर पल पल सलील. या वाक्यामध्ये मला सांगा कोणते शब्द पुन्हा पुन्हा आलेले आहेत? ल लक्षर. हा, म्हणजे ल अक्षराची याच्यामध्ये पुनरावृत्ती झालेली, बरोबर आहे. त्याचबरोबर बघा नील दोन वेळा आलेले, पल पल आणि सलील. याच्यामध्ये सगळीकडे तुम्हाला पाहता येईल की ल अक्षराची पुनरावृत्ती झाल्यामुळं या
अक्षरामध्ये किंवा या ओळींमध्ये कवितेच्या एक नाद माधुर्य प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येते. अशा प्रकारचं तुम्हाला कोणाला उदाहरण सांगता येईल का अजून एखादं? सांगता येईल का कुणाला अशा प्रकारचं एखादं उदाहरण? येईल का सांगता? तशाच प्रकारचं एक वाक्य लक्षात घ्या की आज गोकुळा तरंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. हे आपण गवळण तर ऐकलेले सर्वांनी, ऐकले का? हो. ऐकलेलं आहे ना? कशा प्रकारचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्यातून काय होतं तर एका कवितेमध्ये त्या गोष्टींची पुनरावृत्ती झाल्यामुळे या अनुप्रास अलंकार त्या ओळीमध्ये आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतरचा दुसरा अलंकार आहे तो म्हणजे यमक अलंकार. आता या यमक अलंकाराची व्याख्या कोण सांगेल सांगा? स्क्रीनवरती दिलेले आहे तुम्हाला. शब्दाचा उच्चार शेवटचे उच्चार सारखे असतात बघा. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये काय होतं तर उच्चार एकसारखा असलेला आपल्याला दिसून येतो. मग त्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर काय म्हणता येईल आपल्याला? सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. पहिल्या उदाहरणामध्ये एक लक्षात घ्या की सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. मग या वाक्यामध्ये घडो आणि पडो हे जे शब्द आहेत याचं जर आपण बारकाईने जर हे केलं तर आपल्या लक्षात येईल की ह्याचा दोन्हीचा उच्चार हा एकसारखा झालेला आपल्याला दिसून येतो. तशाच प्रकारचं दुसरं वाक्य जर आपण पाहिलं तर मनात जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरिपा विजेतो स्वभावे. आणि याच्यामध्ये काय होतं जावे आणि स्वभावे हे जे दोन शब्द आहेत या दोन्हीचाही उच्चार आपल्याला एकसारखा झालेला दिसून येतो. मग आपल्याला याची व्याख्या कशा प्रकारे करता येईल तर कवितेमध्ये काही शब्दांचे वेगवेगळे अर्थ असून पण त्यांचा उच्चार एकसारखा असतो अशा ठराविक शब्दांच्या याच्यामुळे नाद निर्मिती होते आणि कवितेला एक सौंदर्य प्राप्त होतं. अशा वेळी यमक अलंकार तयार होतो. मग आता तुम्हाला एखादं वाक्य सांगता येईल का यमक अलंकाराचं? येईल का सांगता कुणाला? आवाज येतोय का माझा? हो सर, आवाज येतोय. हॅलो, आवाज येतोय का? हो. आवाज येतोय ना? हा. हा, ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला तुम्हाला लक्षात येण्यासाठी थोडक्यात यमक अलंकाराची वैशिष्ट्ये तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर यमक अलंकार हा शब्दालंकार आहे. शब्दालंकार म्हणजे आपल्याला थोडक्यात सांगितलंय की ज्या शब्दामुळे वाक्यात अर्थ प्राप्त होतो त्यावेळी शब्दालंकार होत असतो. त्याच्यानंतर त्याचा दुसरं जर वैशिष्ट्य म्हटलं तर हा अलंकार शब्दाच्या पुनरावृत्तीवर आणि उच्चारातील साधर्म्यावर आधारित असतो. म्हणजे पुनरावृत्ती लक्षात आली का तुमच्या यमक अलंकारामध्ये? जरा उत्तर तुम्ही दिलं तर माझ्या लक्षात येईल. हो सर. हो सर, हो सर. हा, पुनरावृत्ती म्हणजे लक्षात आलं ना तुम्हाला? हे हो, सर. तुम्हाला उदाहरणं दिसतायत का? स्क्रीनवरती उदाहरणं दिसतायत का? हो. हो, सर. तर हा, मग पहिल्या वाक्यामध्ये पहिलं वाक्य कोण वाचतंय सांगा आता? यमक अलंकाराचं का? पहिलं वाक्य वाच. पहिलं वाक्य सुसंगती सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. बरोबर. मग याच्यामध्ये मला सांगा आता कोणते कोणते दोन शब्द आलेले आहेत यात सांगा? घडो आणि पडो. पडो. पडो, बरोबर. त्याच प्रकारचं खालचं दुसरं वाक्य कोण वाचतंय? जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह. बरोबर. आता नि आणि निसंदेह हे दोन शब्द त्यात आलेले आहेत. बरोबर आहेत. आता मी सुरुवातीला तुम्हाला एक वाक्य सांगितलं बघा. मना सज्जना, कोणतं वाक्य सांगितलं मी सांगता येईल का कुणाला? मना सज्जना पुढं काय योग तुझा घडावा. येईल का सांगायला कुणाला? योग तुझा घडावा.
तुझे कारणी देह माझा लागावा काय ते देह असं. माझा पडा. बरोबर आहे. समर्थांचं हे वाक्य आहे, श्लोक आहे. आणि बऱ्यापैकी जर आपण रामदास स्वामींचं जर श्लोक पाहिलं तर त्याच्यामध्ये यमक अलंकाराचा त्याच्यामध्ये वापर केलेला आपल्याला दिसून येतो. सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मातेचा झडो, विषय सर्वथा ना आवडो. म्हणजे यातून देखील आपल्याला एक लक्षात येईल की यमक अलंकार हा वापर करत असताना त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपण आवर्जून पाहतो त्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये एक दोन शब्द त्यांचा उच्चार हा समान अर्थाने केलेला असतो, अशा प्रकारचा उच्चार त्यामध्ये आलेला असतो. त्यावेळी यमक अलंकार होत असतो. आणि हे करत असताना मग आता तुमच्या लक्षात आले का आपण कोणकोणते अलंकार पाहिले मला सांगा. शब्दालंकारामध्ये आपण अनुप्रास आणि यमक अलंकार हा. पाहिले. बरोबर. मग याचं आता मला सांगा, आता एक मला यमक अलंकाराचं एक उदाहरण सांगा. आताच तुम्हाला सांगितलेलं मी यमक अलंकाराचं. सदा सर्वदा योग घडावा. हा, बरोबर आहे. दुसरं तुमच्या स्क्रीनवरती पण दिसतंय बघा. सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो. हा. आणि आता एक लक्षात घ्या, तुम्ही 10 मनाचे श्लोक समर्थ रामदास स्वामींचे लिहून आणायचे. हा तुमच्यासाठी एक्स्ट्रा स्वाध्याय आहे. त्याचबरोबर यमक अलंकार आणि अनुप्रास अलंकार याची तुम्ही उदाहरणं लिहून आणायची. सर्वांना समजले का? हो सर. हो सर. हो सर्वांना समजले का? मग कुणाला सर. काय डाऊट आहेत का? नाही. नाही सर. नाही सर. काय डाऊट असतील तर विचारा. आहेत का काय डाऊट? नाही सर. नाही सर. तर अशा प्रकारे आज आपण अलंकार या घटकातील शब्दालंकार मधील यमक अलंकार आणि अनुप्रास अलंकार हे दोन अलंकार अभ्यासलेले आहेत. तर उद्या येताना तुम्हाला दिलेला स्वाध्याय तुम्ही वहीमध्ये लिहून आणा. ओके हो सर. ओके, धन्यवाद. मग आता पाठ थांबूया आपण. हो सर.